ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात भ्रष्टाचारी सरकार महाराष्ट्राचं प्रामाणिक नाही, ते अप्रामाणिक आहेत। या सरकारने आणि मी या सरकारला श्रीमंत मराठ्यांचं सरकार असं संबोधतोय। त्यांनी गरीब मराठा याच्या आरक्षणाचा सत्यानाश लावला। त्याच पद्धतीने ते आता ओबीसीच्या आरक्षणाचा सुद्धा वाटोळं लावायला निघालेले आहेत। जे विधायक मांडण्यात आलेलं आहे हे विधायक घटनाबाह्य आहे। डिलिमिटेशन मतदारसंघाचं करायचं असेल तर त्याचा एक कायदा आहे, डिलिमिटेशनचा कायदा। पार्लमेंट दर 10 वर्षानंतर तो कायदा प्रत्येक वेळेस निर्माण करते। विधानसभेच्या आणि पार्लमेंटच्या डिलिमिटेशन एकदा झालं की तो कायदा 10 वर्षासाठी राहतो। 10 वर्षानंतर नवीन डिलिमिटेशनचा कायदा केला जातो आणि तो पुन्हा कंटिन्यू होतो, अशी संविधानिक चौकट आहे। महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये लोकल सेल्फ बॉडीज म्हणजे जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असेल, नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, या 92 साली घटनेचा भाग ज्यावेळेस झाला त्यावेळेस घटनेमध्येच दुरुस्त करण्यात आली आणि या लोकल बॉडीजचं इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी स्टेट इलेक्शन कमिशनचे प्रोव्हिजन करण्यात आलं आणि या स्टेट इलेक्शन कमिशनला डिलिमिटेशनचे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आले। दरम्यानच्या कालावधीमध्ये इलेक्शन कमिशनने डिलिमिटेशनचा वापर करत कॉर्पोरेशनच्या नगरपालिकेच्या डिलिमिटेशन केलं, अधिकारी नेमले, त्याची तरतूद झाली अशी असणारी परिस्थिती आहे। कालचा जो कायदा करण्यात आला तोच कायदा बेकायदेशीर आहे, संविधानाच्या चौकटीमध्ये न बसणारा कायदा आहे। इलेक्शन घेण्याचा अधिकार $74th अमेंडमेंट जे झालं म्हणजे लोकल बॉडीजचा दुरुस्ती घटनेमधला एक अंतर्भाव केल्यानंतर तरतूद अशी करण्यात आली की पूर्वीची बॉडी हिचा कालावधी संपण्याच्या अगोदर इलेक्शन पूर्ण झाल्या पाहिजेत। याचा अर्थ की जी आज अस्तित्वामध्ये कॉर्पोरेशन असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, यांच्या कालावधी संपण्याच्या अगोदर नवीन बॉडी, इलेक्टेड बॉडी ही अस्तित्वात आली पाहिजे आणि या बॉडीचा कालावधी संपण्याच्या अगोदरच
त्यांचा शपथग्रहण कार्यक्रम हा झाला पाहिजे। याचं महत्त्वाचं कारण सभागृह हे कंटिन्युअस आहे, त्याच्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये, एक तासाचाही खंड पडता कामा नये। परंतु येणारा सदस्य हा 5 वर्षासाठी येतो आणि जातो, त्याच्यामुळे सभागृह हे असणारं कंटिन्युअस आहे, चिरंतन आहे। फक्त निवडून गेलेला सदस्य हा 5 वर्षासाठी येतो आणि जातो अशी संविधानिक तरतूद आहे। तेव्हा शासनाने विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये ठराव मांडून इलेक्शन डिक्लेअर करण्याची तारीख आणि त्याच्याचबरोबर प्रभागाचं दुरुस्ती करण्याचा अधिकार हा जो स्वतःला घेतलेला आहे हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे, घटनेच्या चौकटीच्या बाहेर आहे। हे चोरांचं सरकार या विधायकामार्फत पुन्हा आपली लुटारू वृत्ती त्यांनी दाखवून दिली। संधी मिळाल्या शासनाचा निधी याचा गैरवापर झाला। आता नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांचा असणारा निधी गैरपद्धतीने वापरण्याचा हेतू स्पष्टपणे होतोय अशी परिस्थिती आहे। दुसरी बाब महत्त्वाची की घटनेच्या चौकटीमध्ये सभागृह कंटिन्युअस असल्यामुळे, चिरंतन असल्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटर नेमण्याची कुठेच प्रोव्हिजन नाही। आणि कुठेही प्रोव्हिजन नसल्यामुळे हे ॲडमिनिस्ट्रेटर नेमणार कसं याचा खुलासा त्यांनी करावा। सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसना सुद्धा आम्ही असं विचारतोय की ज्यावेळेस 1 तासासाठी सुद्धा चीफ जस्टिस ऑफ इंडिया ही पोस्ट खाली राहू शकत नाही, अशा असणाऱ्या कालावधीमध्ये पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी, मग ती विधानसभेची असेल, ती पार्लमेंटमधली असेल किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची बॉडी असेल, हिला आपण अनरिप्रेझेंटेटिव्ह कसं ठेवू शकता। तेव्हा सुप्रीम कोर्टाने जी ॲडमिनिस्ट्रेटरची पोझिशन दिलेली आहे ती एका विशिष्ट कालावधीमध्ये, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये दिलेली आहे। त्याला आता जे जनरलाइज करण्याचं चाललेलं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे। आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने स्वतःहून, का सुप्रीम कोर्टाच्या प्रत्येक जजावरती, हायकोर्टाच्या प्रत्येक जज जो आहे त्यांनी शपथ घेतलेली असते की मी घटनेशी इमानदार राहीन आणि घटनेचं संरक्षण करेन। ज्यावेळेस घटनेने कुठेही कुठल्याही बॉडीवरती ॲडमिनिस्ट्रेटर मार्फत ॲडमिनिस्ट्रेशन करण्याची प्रोव्हिजन नसताना तुम्ही हा अधिकार कसा दिलात?
आणि आज त्या अधिकाराचा गैरवापर होतोय, म्हणून स्वतःच्या निर्णयाचा पुनर्विचार सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी केला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा भाग, सभागृहामध्ये खंडितपणा आणता येत नाही आणि त्याचं सर्वात मोठं कारण की सभागृहामध्ये जे कामकाज चालतं ते चिरंतन असलं पाहिजे. त्याच्यातला खंडितपणा आला, कायदेशीर त्याचा अर्थ असा आहे, कायदेशीर त्याचा अर्थ असा आहे की खंडित आला की जे कामकाज झालंय, ज्या दिवशी खंडित झालं त्याच दिवशी ते संपलं, त्याला पुन्हा कालावधी वाढवता येत नाही. जेव्हा केव्हा नवीन सभागृह होईल त्या नव्या सभागृहाला सगळ्याच गोष्टीचा नव्यानं निर्णय घ्यावा लागतो. अशा ह्या कालावधीमध्ये एखादा कोण महाभाग कोर्टामध्ये गेला आणि त्यांनी असं म्हटलंय की सभागृह ज्या दिवशी संपलं त्या दिवशी यांचं सगळं कामकाज संपलं, नवीन सभागृह गठीत झालं नाही, म्हणून जुन्या सभागृहाने केलेलं कामकाज हे ॲडमिनिस्टर करू शकत नाही. कायद्यामध्ये तशी कुठेही तरतूद नाही. आणि म्हणून कॉर्पोरेशनचा टॅक्स थकीत असेल, त्यांनी असं म्हटलं की मी भरायचा नाही, तर कदाचित कोर्ट एवढंच त्याला म्हणू शकेल की मागच्या सभागृहाचं आहे, त्याच्यामुळे ज्या दिवसापर्यंत ते सभागृह जिवंत होतं त्या दिवसापर्यंत तुम्हाला भरता येईल, पण ज्या दिवशी ते सभागृह मेलं, ज्या दिवशी ते सभागृह मेलं त्याच्यानंतर टॅक्सिंग सिस्टमच नाही, पाणीपट्टी वसूल करणारी सिस्टमच नाही, आणि म्हणून तुम्ही नाही भरलं तरी बंधन नाही, का कुठलाही ॲडमिनिस्ट्रेटर नाही. हा जो कायदेशीर पेचप्रसंग आलेला आहे त्या कायदेशीर पेचप्रसंगासाठी इथलं शासन तयार नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून इलेक्शन कमिशनला आमचं सांगणं आहे की घटनेने महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशनला आदेश दिलेले आहेत, घटनेने आदेश दिलेले आहेत की नवीन सभागृह बरखास्त होण्याच्या अगोदर, जुनं सभागृह बरखास्त होण्याच्या अगोदर नवीन सभागृह गठीत झालं पाहिजे. हे बंधन आणि ही जबाबदारी महाराष्ट्राच्या चीफ इलेक्शन कमिशनची आहे आणि ती जबाबदारी घटनेची जबाबदारी आहे. त्यांनी व्यवस्थितरित्याने पार पाडावी. कॅबिनेटने दिलेला निर्णय हा त्यांच्यावरती बंधनकारक नाही. असेंब्लीमध्ये मंजूर झालेला कायदा हाही त्यांच्यावरती बंधनकारक नाही. का इलेक्शन कंडक्ट करणं, इलेक्शनचे म्हणजे वार्डातले प्रभाग पाडणं ही जबाबदारी घटनेने इलेक्शन कमिशनवरती दिलेली आहे आणि म्हणून ती त्यांनी पार पाडावी अशी एक विनंती आम्ही असणारं इलेक्शन कमिशनला करतो आहे. आणि ज्या पद्धतीने BJP या देशाच्या घटनेचे धजिया उडवते त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी हे पुढाकार आहेत.
असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. ही राज्यघटना काँग्रेसच्या कालावधीमध्ये निर्माण झाली. आज दुर्दैवाने तीच काँग्रेस या घटनेची पायमल्ली त्या ठिकाणी करत आहे. काँग्रेस पक्षाला आपल्या इतिहासाचा आणि वारशाचा, ज्याला आपल्याला म्हणता येईल लाज असेल, तर ते घटनेची पायमल्ली करणाऱ्या सरकारबरोबर सेना आणि राष्ट्रवादीबरोबर राहणार नाहीत अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी बाळगतो. मुळात काँग्रेसने BJPच्या घटना बदलण्याच्या भूमिकेवरती एक शब्द सोनिया गांधी किंवा काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने काढलेला नाही. आता सरळ सरळ ज्यावेळेस घटनेची पायमल्ली सेना आणि राष्ट्रवादी करते आणि त्या सरकारमध्ये काँग्रेस राहिली, तर निकष हाच निघतो की BJPच्या भूमिकेशी काँग्रेसवाले सुद्धा सहमत आहेत की त्यांनाही ही राज्यघटना बदलून पाहिजे. लोकांनी याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. OBCच्या आरक्षणाचा प्रश्न, OBC समूहाला माझं असणारं आव्हान आहे की हे चोरांचं सरकार, त्यांनी जसं गरीब मराठ्याच्या आरक्षणाचे वाटोळं लावलं आहे, तसं ते आता OBCच्या आरक्षणाचं वाटोळं लावतात आहेत. इलेक्शन होऊ द्या, OBCने सत्तेवरती या आणि सत्ता हातात घेऊन सुप्रीम कोर्टाला जो डेटा पाहिजे तो डेटा सादर करून पुन्हा आरक्षण आपण असणारा सुरुवात करून घेऊया. त्याच्यामुळे या चोरांच्या अपप्रचाराच्या नादी लागू नका, हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी या ठिकाणी आवाहन करतो. सरळ सरळ मी जसं म्हटलं, चोरांचं सरकार आहे. त्यांना असणारं महाराष्ट्राची तिजोरी अजून लुटायची आहे. आणि म्हणून आता नगरपालिका महानगरपालिकेंवरचा त्यांचा डोळा आलेला आहे. संधी त्यांना मिळाली, ॲडमिनिस्ट्रेटरमार्फत आपल्याला लुटता येतं आणि म्हणून त्यांनी लुटारूचं कामकाज त्या ठिकाणी सुरुवात केलेलं आहे. सिस्टम सुरुवात करतात आहेत, हा माझा आरोप आहे. राष्ट्रवादी असे हा प्रयोग देशाच्या एकतेला सुद्धा हानिकारक होऊ शकतो, हे आपण लक्षात घ्या. तुम्ही इलेक्शन म्हणजे लोकांना 5 वर्षानंतर नवीन लोक निवडून देण्याची असणारी संधी जी आहे, तीच संधी तुम्ही गमावताय. साचलेपणा आला की त्याच्यामध्ये किडे पडायला सुरुवात होतात, सडायला सुरुवात होतं. आणि म्हणून 5 वर्षानंतर नवीन माणसाचा भरणा यावा, हा जो भाग आहे, कोणाची कोंडी होते याची मला जाणीव नाही, पण ज्याची कोणाची कोंडी होतं आहे त्यांनी या शासनातून बाहेर पडण्याची हिंमत का दाखवत नाहीत, हा खरा सवाल आहे. आणि दुसरं, जनतेचीच अपेक्षा आहे या ठिकाणी की आम्ही एका कोणाच्या हातामध्ये सरकार देणार नाही. तुम्ही पैसे वाटप करा, धर्माचं राजकारण करा, मंदिराचं राजकारण करा, जे काय करायचं असेल ते करा. आम्ही एकाच्या कोणाच्या हातामध्ये सरकार द्यायला तयार नाही आहोत. मिश्रित सरकार या ठिकाणी निर्माण झाली पाहिजेत, या पद्धतीचा कौल मला असणारा लोकांचा दिसतो आहे. म्हणजे वन पार्टी रूल असं जे होतं तो मध्यंतरी कालखंड संपला. देवाच्या निमित्ताने, धर्माच्या निमित्ताने
अँटी मुस्लिमच्या निमित्ताने तो निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही दिवस लोक त्याला असं बोलले, पण लोकांच्या लक्षात आलं की येरे माझ्या मागण्याप्रमाणे धर्माचा वापर असेल, मंदिराचा वापर असेल, अँटी मुस्लिमचा वापर असेल, अँटी रिझर्वेशनचा वापर असेल, याच्यामध्ये चोरांचंच भागतंय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्या चोरांना एकाला देण्याच्या ऐवजी मिश्र द्या, म्हणजे एकमेकांच्या चोरीवरती तरी अंकुश ठेवतील. तर लोकांनी काढलेला हा जो आहे तो मिलीजुली सरकार असा तोडगा लोकांनी काढला असं मला ते एक्झिट पोलवरनं त्या ठिकाणी दिसतंय. आज लक्षात आलेलं आहे, मी जसं म्हणतो आहे की धर्म असेल, जात असेल, अँटी रिझर्वेशनचा मुद्दा असेल, अँटी मुस्लिमांचा मुद्दा असेल, किंवा नुसतंच राष्ट्रवादाच्या गप्पा असतील, हे आता चोरांच्या गप्पा झालेल्या आहेत. हे लोकांच्या हळूहळू लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून नवीन व्यवस्था जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या चोरांनाच मिलीजुली सरकार करू द्या, म्हणजे एकमेकावरती अंकुश ठेवत काहीतरी आपलं भलं होईल अशी एक सिस्टम लोकांनीच डेव्हलप केली असं मला दिसतं. ते ओबीसीना आमचं असं एवढंच म्हणणं आहे की ह्या चोरांच्या नादी लागू नका. ओबीसीचं आरक्षणाचं सुप्रीम कोर्टाने आता प्रचार असा केला जातो आहे की सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं आरक्षण रद्द करून टाकलं आहे. सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं नाही. सुप्रीम कोर्ट एवढंच म्हणतं आहे की तुम्ही ज्यांना आरक्षण देताय त्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे का याचा तुम्ही डेटा आमच्यासमोर द्या. परंतु सेना असेल, BJP असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मंडल कमिशननी निर्माण केलेली यादी त्याच्यामध्ये जी घुसळण करण्यात आलेली आहे, अनावश्यक घुसळण करण्यात आलेली आहे, त्या अनावश्यक घुसळण तुम्ही केलेली आहे की नाही हे पहिल्यांदा सुप्रीम कोर्ट म्हणते तेवढं सांगा. आणि तुम्ही जोपर्यंत ते घुसळण झालेलं सांगत नाही तोपर्यंत आम्ही असणारं आरक्षण हे लागू करा याला मनाई आम्ही देतो आहोत. त्यांनी मनाई हुकूम फक्त दिलेला आहे, तर त्यांनी रद्द केलेलं नाही. म्हणून ओबीसीनं माझं आव्हान आहे की आता ओबीसीने सत्ता हाती घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आणि तो पुढाकार घ्यायचा असेल तर ह्या चारही पक्षांना मतदान द्यायचं नाही हा निर्णय झाला पाहिजे. आणि ओबीसीच्या मतदारांनी आरक्षणवादी जो आहे हा श्रीमंत मराठा आरक्षणवादी नाही, हा BJP सारखा आरक्षणाच्या विरोधी आहे. तेव्हा आरक्षणवादी जो आहे या आरक्षणवाद्यालाच मतदान जर दिलं तर इथे सुप्रीम कोर्टाला जो डेटा पाहिजे तो ताबडतोब त्या ठिकाणी मिळू शकतो आणि आरक्षण पुन्हा सुरुवात होऊ शकतं. याची नोंद ओबीसीने घ्यावी एवढंच आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही करतो. सर, काँग्रेसवाल्यांना ऑफर दिली की बाबा तुम्ही बसायला तयार असाल तर आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहोत, पण अजून काँग्रेसवाल्यांचं उत्तर आलेलं नाही. परंतु जे काही काँग्रेसवाल्यांचा प्रचार चालला आहे, मग तो काँग्रेसचे अध्यक्ष असतील, नाना पटोले असतील किंवा त्यांचे असणारे जे मंत्री असतील, सरळ सरळ असं दिसतं आहे की त्यांना पुन्हा श्रीमंत मराठ्यांची साथ काही सोडायची नाही आहे आणि वंचितांची साथ धरायचं आहे असं कुठंच दिसत नाही आहे मला. त्याच्यामुळे टीकेचा सूर हा त्यांनी सुरुवात केलेला आहे. आणि माझं असणारं आव्हान आहे, ते सिनियर आहेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे सुशांत सिंगच्या संदर्भातलं आणि दिशा सॅलियन या संदर्भातलं. माझं त्यांना आव्हान आहे की त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी त्याच्याशी खेळ करू दे. त्यांचे सगळे पुरावे एकतर पब्लिक समोर आणावेत किंवा त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत ते त्यांनी सरळ कोर्टामध्ये सादर करावेत.
हा जो खेळ चाललेला आहे, या खेळाला लोक आता राजकारण म्हणून बघायला लागलेले आहेत. ज्यांचा जीव गेला त्या बिचाऱ्या कुटुंबांचं काय असतं हे कोणीच बघायला तयार नाही आहेत. आणि त्याच्यामुळे त्या कुटुंबांची भावना लक्षात घेता नारायण राणे यांनी हे सगळे पुरावे पब्लिकसमोर द्यावेत किंवा कोर्टाला सादर करावेत अशी अपेक्षा आमची. असं म्हटलं होतं मागच्या पत्रकार परिषदेमध्ये की ईडीच्या अधिकाऱ्याने करोडो रुपये कमवलेत म्हणून असं त्यांचं विधान होतं. त्यांनी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी अपेक्षा धरतो आहे की ईडीच्या कुठल्या कुठल्या अधिकाऱ्याने किती किती पैसे कमवलेत याची त्यांनी माहिती द्यावी. परंतु त्याचबरोबर ती माहिती त्यांनी एका पिटिशनमार्फत हायकोर्टाला सुद्धा सादर करावीत, म्हणजे जेणेकरून कायदा हा ॲक्शनमध्ये आणता येईल आणि भ्रष्टाचारी अधिकारी जो आहे त्याला शिक्षा होऊ शकते, एवढं त्यांनी करावं. मात्र त्यांनी सांगितलं की मी पंतप्रधान कार्यालयाकडे या तक्रारी केलेल्या आहेत. कोर्टामध्ये का करत नाहीत? पंतप्रधानाच्या कार्यालयामध्ये करून झाला, तिथनं कारवाई होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुमच्याकडे कोर्ट आहे, कोर्टामध्ये जा, कोर्टाला कागदपत्र दाखवा. कोर्टाला वाटलं त्याच्यामध्ये की नाही याच्यामध्ये चौकशी करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे तर कोर्ट चौकशी करेल. आणि आम्हीही कोर्टाला असं म्हणतो आहे की तुमची चौकशी 5 वर्ष चालू देऊ नका, टाईम लिमिट घाला. ज्याला कोणाला चौकशी करायला सांगणार असाल त्याच्या ॲफिडेविटवरती अजिबात विश्वास ठेवायला मी तरी तयार नाही आहे. कोर्टाने आदेश दिले पाहिजे की तुमचे सगळे इन्क्वायरी पेपर जे आहेत ते सगळे इन्क्वायरी पेपर कोर्टाच्या दप्तरात आणून ठेवा. जे वकील मंडळी आहेत फक्त त्या केसमध्ये त्यांना तो पाहण्याचा अधिकार असला पाहिजे की जेणेकरून इन्क्वायरी ऑफिसर जे ॲफिडेविटवरती दाखल करतो आहे त्याची सत्यता ही पडताळून घेता येईल. नाहीतर आता कुठलीही व्यवस्था नाही की त्या सत्य शपथीवरती दिलेली माहिती खरी आहे की खोटी आहे हे तपासण्याचा कुठलाही यंत्रणा नाही. काँग्रेस आज सत्तेत आहे, कुठेतरी राजकारणामध्ये तत्व शिल्लक राहिले, विचार राहिले. ते कुठेच तत्व तत्व तर राहिलेलंच नाही आहे. आणि म्हणून गायारामाचं असणारं राजकारण फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. इथे सत्ता नाही मिळाली तर त्या ह्याच्यामध्ये ती नाही मिळाली इथे. आणि याचं मी सगळ्यात मोठं दोष असं देतो आहे की कुटुंबातल्या माणसाला आमदारकी, खासदारकी, नगरपालिका, महानगरपालिकेतली जी उमेदवारी दिल्या जाते तिथून तत्वशून्य राजकारणाला सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याच्या अगोदर जे कुठले कार्यकर्ते ज्या पक्षामधले होते त्याला स्वतःला निवडणुकीमध्ये जिंकायचं असेल किंवा लोकांचा विश्वास संपादन करायचा असेल तर त्याला मेहनत करावी लागत होती, कार्य करावं लागत होतं, स्वतःला त्याला सिद्धता करून घ्यावी लागत असे आणि मग कुठे लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात. आता ती पद्धत संपली. आता कुटुंबशाही आलेली आहे आणि ही कुटुंबशाही सगळ्यात पक्षामध्ये असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आणि म्हणून लोकांपुढे चॉईस नाही आणि म्हणून लोकही म्हणतात आम्हाला चॉईस नाही ना, मग तू किती देतोयस ते सांग. मग त्यांचाही 1 दिवसाचा गरिबी हटावचा कार्यक्रम सुरुवात होतो की ज्याच्यामध्ये लहान पक्ष जे आहेत, सिन्सिअर कार्यकर्ते जे आहेत त्यांचे बळी जातात आहे, तशी परिस्थिती आहे. नाही, मान्य आहे मला याच्यामध्ये, पण टॅक्स फ्री करून होणार काय? शेवटी एंटरटेनमेंट आहे.
पिक्चर चालणारच, लोक बघायला जाणारच. त्याच्यामुळे फायदा काय होणार आहे टॅक्स फ्री करून? हां, त्या पिक्चरकडे लोक बघायला नसतील आणि शासनाला असं वाटत असेल की तो पिक्चर बघितला पाहिजे, मग तो स्वस्त करून देणं हे मी समजू शकतो. पण जिथे लोकांचीच रुची आहे जाऊन पाहणं, तिथे मला वाटतं टॅक्स फ्री करू नये या मताचा मी आहे. MIM ही भाजपशी भेटी म्हणून अनेकदा आरोप झाले, त्यांच्याबरोबर तुम्ही सुद्धा गेला होता, त्यावेळेस सुद्धा असाच आरोप करून गेला की फक्त भाजपला मदत करण्यासाठी हे पक्ष प्रचार करतात आणि बाकीच्यांना विरोध होतो. काय नेमकं याची? ते मी असं आता मग काँग्रेसवाल्यांना विचारतो, तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये का निवडणुका लढवल्यात? समाजवादी पक्ष आणि BJPमध्ये सरळ सरळ लढत होत असताना काँग्रेसवाल्यांनी का इलेक्शन लढवलं? मग आम्ही असं म्हणायचं का की काँग्रेसवाल्यांनी उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढवल्या? कारण का अनेक काँग्रेसचे अध्यक्षापासून ते असणारे माजी मंत्र्यांपर्यंत त्यांची मान हे इन्क्वायरीमध्ये फसलेलं आहे आणि तुमची मान फसल्यामुळे त्यांनी BJPने तुम्हाला इलेक्शन लढायला सांगितलं असा जर आम्ही आरोप केला तर हे वावगं होत नाही. त्याच्यामुळे मी कुठेही असं म्हणत नाही, तुम्ही राजकीय पक्ष रजिस्टर्ड झालात तर तुम्हाला इलेक्शन लढवण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार सर्वच पक्षांना समान आहे. तिथे हे जे आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत किंवा इथे असणारं अमुक असं झालं पाहिजे म्हणजे तमुक असं होईल असं नाही. इथे वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं आहेत. त्या वेगवेगळ्या विचारसरणीच्या समूहाला त्याचा पक्ष कुठला हे एक्सप्रेस करण्याची संधी त्याला मिळते. हारजीत हा एक भाग लोकशाहीतला मी मानतो, परंतु मताचं प्रदर्शन हे इथलं सगळ्यात मोठं हत्यार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि त्याला जे शटल करण्याचं असणारं जे कारस्थान ह्या देशामध्ये चाललेलं आहे ते ह्या देशातली लोकशाही संपवण्याचं कामकाज करते असं मी त्या ठिकाणी मानतो. उद्या असणारं एक लहान गट असेल माझं म्हणणं आहे, पण त्याला असणारं 10 लाख मतं मिळाली. शासनकर्ता जो कोणी येतो वर्ग, त्या शासनकर्त्या वर्गाला हे लक्षात घ्यावं लागतं की या विचारसरणीची 10 लाख लोक आहेत, तेव्हा मला त्यांना इग्नोर करून चालणार नाही. इथे शासक जो वर्ग आहे, शासनकर्ता जो वर्ग उभा राहतो आहे, निवडणुकीच्या माध्यमातून उभा राहतो आहे, त्याच्यासमोर मी 5 वर्षासाठी राज्य माझं कसं चालवणार आहे, कोणाला मी असं बघणार आहे, कोणासाठी माझं चालणार आहे, ही इलेक्शन एक संधी असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून हार आणि जीत हा त्याच्यातला एक भाग आहे असं मानतो. पण ज्याचं कोणाचं जिंकलं नाही त्याला मिळालेली मतं हे सुद्धा एक दर्शनी भाग महत्त्वाचं असं आपण समजलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांना फसवाफसवीचा खेळ करायचा आहे का त्यांना BJPने विरोध केला तर BJPला माहिती आहे की सेन्सस हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा इश्यू आहे. तेव्हा दोघांनीही आपलं पितळ उघडं होऊ नये म्हणून दोघांनी एकमेकांचं पितळ झाकायचं कामकाज केले, त्याच्या पलीकडे काहीच केलेलं नाही. थँक्यू.